ची जोडी आपण खेळपट्टीवर जायचं आहे. यस, तर सलामीस निश्चितच आपण पाहतोय. सुवेल सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर. कोण आहे? आयाज आणि प्रवीण. एस के माडा या संघाकडून आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना एस के माडा. परंतु आज काय कमालीचं परफॉर्मन्स पवनपुत्र 11 संघाने केलं. निर्णय थोरात यांची ही टीम जबरदस्त परफॉर्मन्स करताना, खास करून पंधरावरती काल्हेर संघाला 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज असताना जो विजय संपादन केला तो विजय कमालीचा होता. या संघाने 18 चेंडूमध्ये 28 धावा करू दिल्या नव्हत्या. कमालीचं परफॉर्मन्स गोलंदाजांचं झालं होतं. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अनिश. चार षटकांचा सामना आहे. चला लवकर लवकर घ्या. पहिला चेंडू सी टोकी करण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर पुन्हा सर्वात प्रथम चेंडूला पहिल्याच चेंडूला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. कारण हवेचा जो रोख आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्या कारणाने त्या हवेचा फायदा इथे बेनिफिट घेण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा. तेच तर रार चेंडू क्या बात आहे. वेगावर स्वार होऊन आलेला आहे हा गोलंदाज. लाईन आणि लेंथ चांगली आहे. सुपर सुपर डिलिव्हरी. दोन्ही चेंडूंचा जर विचार केला तर दोन्ही चेंडू खरं तर वेगवान होते. ही चांगला चेंडू मात्र तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय.
जाईल डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. मोस्टली जर बघायला गेलं ना तर कव्हर ड्राईव्हमध्ये निश्चितच तुमचं फ्रंट फूट खूप लवकर पुढं येणं आवश्यक असतं आणि फ्रंट फूटवर मारलेले कव्हर ड्राईव्ह अगदी बघण्यासाठी नेत्रदीपक असतात. एज लागली यष्टीरक्षकाकडून चूक. शॉर्ट थर्डचा क्षेत्ररक्षक ही चूक करतोय आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. दरम्यान या क्रीडानगरीमध्ये अभिजितजी खंडागले यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. आपण निश्चितच त्यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर करणार आहोत. एक मोठं नाव उद्योजक अभिजितजी खंडागले. 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर थोडा दबावामध्ये असेल आता गोलंदाज, कारण 2 चेंडू डॉट त्यानंतर 2 चौकार. परंतु हा चौकार लकी चौकार होता. लकीली षटकारांची हॅट्रिक नावावर आहे या फलंदाजाच्या. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं गेलं आणि त्यानंतर जेन्युइन इन स्विंग आपण बघितला. कमालीचं कमबॅक आहे. तसं बघितलं तर एक कव्हर ड्राईव्ह सोडला तर गोलंदाजी चांगलीच केलेली आहे. प्रॉपर बॅटवर चेंडू घेता आलेले नाही आहेत बॅट्समनला. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यावेळी काय घडतंय पुन्हा एकदा थर्डचा क्षेत्ररक्षक चूक करतोय. चेंडू सीमारेषा पार चौकार. वेलकम 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 सुस्वागतम. या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्मान्य अभिजितजी खंडागले यांचं. साहेब, आपलं युवा नेता चषक 2026 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय अभिजितजी खंडागले आणि त्यांच्या जोडीला त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेब, आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये युवा नेता चषक 2026 पवनपुत्र 11 आयोजित या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. फटाक्यांच्या आतषबाजीत आपण अभिजितजी खंडागले यांचं स्वागत बघितलं. क्रिकेटवर अपार प्रेम आणि निश्चितच उद्योजपती त्यांच्या जोडीला त्यांच्या सर्व सन्माननीय सहकाऱ्यांचेही आपण करूया स्वागत. वेलकम, सुस्वागतम. पहिले षटक पॉवर प्लेचं संपले. या पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर 3.3 चौकार गोलंदाजी करतोय. बंद्र्या मारुती एंड करून अनुराग मागच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी याच गोलंदाजाने केली होती. लॉफ्टेड शॉट, मिस टाइम फटका, चेंडू हवेत, सोपा झेल, विकेट येते पहिली. आनंदाचे क्षण निश्चितच पवनपुत्र 11 या संघामध्ये.
पहिला चेंडू ऑफ स्टंप किंचित सोडणारा चेंडू होता, परंतु पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला होता. खरं तर कॉन्क्रीटची खेळपट्टीवर निश्चितच असे चेंडू झपकन येतात आणि झपकन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखी एक चांगला चेंडू. अनुरागची बातच वेगळी आहे. 3 चेंडू त्याने टाकलेले आहेत. 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 2 डॉट. मागच्या 9 चेंडूंचा खेळ जर आपण बघितला तर या 9 चेंडूमध्ये 5 चेंडू डॉट, 1 विकेट आणि 3 चौकार. म्हणजे जवळजवळ एक अख्खं षटक डॉट केलेला आहे बॅटिंग करणारा संघ. आणखी एक डॉट, मात्र इथे बॅटला चाटून यष्टीरक्षकाकडे चेंडू इज गॉन. शबीर 4 चेंडू टाकून झालेले आहेत अनुरागचे. 4 चेंडूवर 2 विकेट. कमालीची गोलंदाजी. 12 धावांवर अजूनही गाडी अटकलेली आहे. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलेला बघायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव रोखू शकलेले नाहीयेत. पवनपुत्र 11 संघाचा फॉर्म जबरदस्त आहे. बॅटिंग, बॉलिंग, त्यानंतर फिल्डिंग अफलातून कामगिरी. हा पूल आहे. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, फेक ही चांगली. कमालीचा चार्जअप झालेला आहे हा संघ. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर. हे षटक बघा, या षटकाचं पृथक्करण जर करायचं झालं, 1 षटक 2 विकेट 2 धावा. जाऊया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. यस आयोजक टीम, आपण स्वागत आणि सन्मानासाठी तयार राहायचे. 2 षटकं संपलेले आहेत. स्वागत आणि सन्मान आपण अभिजितजी खंडागले यांचं करणार आहोत. निश्चितच विनंती असेल निर्णयजी थोरात आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान अभिजितजी खंडागले यांचं करायचं आहे. तर पाहू शकता आपण या व्यासपीठावर एक चांगल्या प्रकारे स्वागत आणि सन्मान, प्रेमाचे उबदार शॉल, या स्पर्धेचा आकर्षक सन्मान चिन्ह, या स्पर्धेचा सुगंध पसरवणारे पुष्पगुच्छ अभिजितजी खंडागले यांना बहाल केले जात आहे. टाळ्यांचा गजर होऊ द्या अभिजित यांच्यासाठी, आपल्या मित्रासाठी. निश्चितच या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. थँक्यू सो मच अभिजितजी. इथे मात्र गोलंदाजीमध्ये बदल झालेला आहे. 3ऱ्या षटकासाठी वेदांत येतोय. हुक केलेला आहे. चांगला फटका, नाही थांबणार चेंडू. सीमा रेषा पलीकडे, गोली की रफ्तार, आर पार सीमा रेषा पार.
चौकार. अयाज एक हाती किल्ला लढवतोय. वीस धावा धावफलकावर लागतायत. चांगली गोलंदाजी, चांगला फटका इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून फ्लॅशी ड्राईव्ह आपण पाहतोय. चौकार. चोवीस धावा आता मात्र धावफलकावर. दुसरं षटक 2 धावांचं आलं. त्यानंतर रणबंदी आता झुगारून दिलेली आहे या फलंदाजाने. फलंदाजाचं नाव अयाज. अयाज एका हाती किल्ला लढवतो. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चौकार आलेले आहेत. 2 मॅचेसमध्ये त्यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. चांगली बॅटिंग केलेली आहे. हाही चांगला फटका आहे. हाही चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. चौकार. अठ्ठावीस अशी धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. शब्बीरच्या बॅटमधून हा षटकार. तर जाऊया आपण स्वागत आणि सन्मानासाठी पुन्हा एकदा संकेत यांचं स्वागत आणि संकेत खंडागले यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. सचिन गुप्ता यांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. संकेत खंडागले यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. थँक्यू सो मच साहेब, आपण आलात या ठिकाणी या स्पर्धेची शोभा वाढवली. धन्यवाद. धावसंख्या किती झाली? 35 धावा धावफलकावर लागत आहेत. 35-35. दुसऱ्या षटकात किती आल्या? बेमार फलंदाजी झाली दुसऱ्या षटकामध्ये. 3 चौकार, 1 षटकार आणि 3. शिवम येतोय. दुसऱ्या षटकामध्ये जी मेहनत केली होती ती मेहनत वाया गेलेली आहे असं म्हणावं लागेल तिसऱ्या षटकामध्ये. परंतु हवेचा रोग त्याच बाजूला आहे. आता हे शेवटचं षटकही तितकंच महत्त्वाचं आहे. 35 धावा जर अजून 15 आल्या तर व्यवस्थित धावसंख्या होईल. दबावामध्ये गोलंदाज असेल कारण इथून त्याला कमबॅक करून द्यावं लागेल. आपल्या संघाला 6 ते 7 धावांचं षटक टाकावं लागेल, अन्यथा सामना त्यांच्यासाठी खूप कठीण होईल. पहिला चेंडू लेग स्टंप सोडणारा
वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सलकेल 36. ओहो, जागचं हलू दिलं नाहीये. परफेक्ट यॉर्कर, अगदी बुंध्यात सोडला होता चेंडू. वॉट अ बॉल. अप्रतिम अप्रतिम वेग आहे या गोलंदाजाकडे. आणखी एक यॉर्कर, मात्र तितकाच चांगला फटका खोदून काढला होता. एक चांगल्या चेंडूवर चांगला फटका. 40 धावा धावपलकावर लागतायत. जॉली स्पोर्ट कामतगर हा संघ आधीच या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहत आहे. चला, जॉली स्पोर्ट कामतगर संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर अंतिम फेरी आपण पाहणार आहोत. चालू सामन्यातील विजेता संघ आणि जॉली स्पोर्ट कामतगर या दोन संघामध्ये. येस इज गॉन. बाद झालेला फलंदाज धावबाच्या रूपाने. चला, जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे कॅप्टन आपली रिपोर्टिंग करायची आहे. आपल्याला अंतिम सामना खेळायचा आहे. एस के माडा, फील्ड समजून घ्या. एस के माडा, भरपूरचा वेळ वाया जातोय.
जबरदस्त सुरुवात. यावेळी मात्र आणखी एक चांगला फटका आहे. लॉंगॉन सीमा रेषा क्लिअर होते आणि जल्लोष बघा, जल्लोष बघा इथे पाठीराख्यांमध्ये. चौकार. यस, आणखी एक चांगला फटका. 3 चेंडू मध्ये 3 आले. प्रमोद पाटील, परंतु चांगली बॅटिंग इथे म्हणावीच लागेल. कारण आव्हान 48 धावांचं होतं. प्रत्येक चेंडूवर 2 धावा करायच्या होत्या आणि पहिल्या 3 चेंडूवर 4च्या सरासरीने 12 धावा आल्यात. चांगली सुरुवात मिळते आणि लेफ्टी बॅट्समनला हवेची साथ आहे, हवेची साथ आहे. त्याने केलेला आहे पुल, पुल अँड पॉवरफुल. 4 मध्ये 4. हे इथे आता मात्र बघूया, उत्तर थोडं थोडं सापडतंय. हा फुल टॉस आहे. चेंडूला निश्चितच जर आडव्या बॅटने खेळला असता ना तर कदाचित मिड विकेटला हाही चौकार आला असता. परंतु नियतीच्या मनात वेगळंच होतं. निर्णय थोरात यांची टीम आपण पाहताय. पवनपुत्र 11 जबरदस्त कामगिरी करताना. पहिलं षटक प्रमोद पाटील संपलं. किती धावा आल्या? 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. पाणी घेऊन जा मित्रांनो, पाणी घेऊन जा लवकर लवकर. हे रायगड ठाणे रिव्हर्स स्वीप केलेला आहे. शानदार फटका, जानदार फटका, समजदार फटका. चौकार.
क्रिकेट हे काय बोलू शकत नाही, परंतु तरी सुद्धा स्मित हास्य, आसुरी स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय. हाही चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तितका चांगला चेंडू, सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर 22 झाली आहे. आता 26 धावांची गरज. 16 चेंडूंचा खेळ शेष आहे. 26 धावांची अजून गरज. 22 झालेले आहेत. यहाँ से भी मैच मुड़ सकती है. हालांकि अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी और विकेट ज़्यादा से ज़्यादा लेने पड़ेंगे. बैट्समैन हरिओम. हरिओम एक चौकार मारला ना, मत वेदांश अँड हरिओम. यावेळी मात्र हरिओमच्या बॅटमधूनही चांगला फटका निघतोय. सिंगल तर निश्चितच मिळेल. दुसरीचा प्रयत्न होतो. हरिओम डेंजर एंडला. यस, ही इज गॉन. वेलकम, सुस्वागतम. सन्मान्य भरतजी पाटील साहेब, उपसरपंच ग्रामपंचायत काल्हेर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब, आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. काल्हेर गावचे नावाजलेले उद्योजक, उद्योगपती. या स्पर्धेमध्ये युवा नेता चषक 2026 या स्पर्धेमध्ये भरत भाऊ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या वाईटने धावसंख्या धावफलकावर 24 लागलेले आहे. अर्धा टप्पा गाठलेला आहे, अर्धा टप्पा गाठायचा आहे. 24 धावांची गरज आहे अजून. हलका हाताने चेंडूला दिशा दाखवलेली आहे. गली क्षेत्रामधून चेंडू डीपला जातोय. सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. सॉलिड शॉट. फुलटॉस. चेंडूला टर्न केलेला आहे, मात्र चेंडू कुठे थांबतोय? नाही थांबणार. चौकार. फक्त चौकाराने डील होत आहे. वाईट बॉलचा इशारा येणार पंचांचा हे निश्चित होतं. आणि या वाईटने धावसंख्या 33 झालेली आहे. 15 धावांची गरज. 13 चेंडू आणि 15 धावांची गरज. फायनल मध्ये जाण्यासाठी तयार होतोय पवनपुत्र 11. लॉफ्टेड शॉट, लॉफ्टेड शॉट. हाही चेंडू थांबणार नाहीये. वन बॉन्स. चेंडू सीमारेषा पार. चौकार.
सदतीस झाल्या 37. आता 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे फक्त. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 आल्या. खूप घाई आहे आज पवनपुत्र 11 संघाला. चला कामतगर संघ, जॉली स्पोर्ट कामतगर संघ, आपण रिपोर्टिंग करायचे आहे. यानंतर फायनल लगेच आपण खेळवणार आहोत. बारा चेंडूमध्ये 11 धावांची गरज. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. फेक जबरदस्त होती. ओव्हरथ्रोच्या रूपाने मात्र दुसरी धाव मिळणार नाहीये. बॅकअप चांगलं मिळालं. 11 मध्ये 10 धावांची गरज. अकरा चेंडू आणि 10 ची गरज आहे. स्ट्राईकला नीरज आहे. बेल्स राहत नसतील तर निश्चितच रिमूव्ह करू शकता. क्रिकेटच्या नियमानुसार बेल्स जर राहिल्या नाही हवेमुळे तर त्या रिमूव्ह केल्या जाऊ शकतात. पॉइंट क्षेत्रामध्ये चांगला फटका आहे. अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू डीपला जातोय. मिस फिल्डिंग आणि 2 धावा पूर्ण. एकेरी दुहेरी धावांवर या षटकामध्ये भर दिलेला आहे, कारण दोन्ही फलंदाजांना माहीत आहे आता जास्तीचा एफर्ट लावून फायदा नाही आहे. सिंगल डबल्स जरी आल्या तरी आपल्या संघाला आरामात आपण विजय करू शकतो आणि तोच प्रयत्न सुरू आहे दोन्ही फलंदाजांचा. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 40. 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. कव्हर ड्राईव्ह आणि मात्र फलंदाज सेफ. बॅट अशी व्यवस्थित लँड केली ना तर फलंदाज सेफ राहू शकतो. आणि डोकं चालवलं तिथं बॅट्समनने. व्यवस्थित बॅट लँड केली, त्यानंतर पुश केली. धावसंख्या 42. 6 ची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे, मात्र डायरेक्ट हिट नाहीये. आता फक्त 5 ची गरज. सामना एक हाती झुकवलेला आहे आपल्या बाजूने पवनपुत्र 11 या संघाने. वेदांश, खरं तर वेदांशची तारीफ करावी लागेल, त्यानंतर नीरजची तारीफ करावी लागेल. 8 चेंडू 5 धावांची गरज. मला वाटते याच षटकात सामना फिनिश होईल की काय, कारण हवेचा रोख बघा किती भयंकर आहे. खरं तर पूल करायचा होता, परंतु रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. आता 7 चेंडू 4 धावांची गरज. 7 चेंडू 4 धावांची गरज. यस, थोड्याच वेळात रिग्नेश प्रताप पाटील यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. विद्यमान सरपंच प्रतापजी पाटील साहेब यांचे चिरंजीव. यावेळी क्षेत्ररक्षकाला बीट केलेला आहे आणि फायनल मध्ये प्रवेश.
फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे.